मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या साठी किती जागा आहे हे आपण बघितलेलं आहे आणि तसेच त्याचा वेतन स्तर आणि वेतन श्रेणी किती आहेत हे आपण बघितलेलं आहे. याच्या व्हिडिओमध्ये आपण पात्रता काय काय पाहिजे कोणत्या पदासाठी ते बघणार आहोत. तर बघा, सहाय्यक परवाना निरीक्षक यासाठी पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर जे पेपर आहे किंवा परीक्षा आहे ती उत्तीर्ण झालेली पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लिपिक तथा टंकलेखक म्हणजे लेखापाल क्लर्क, त्यासाठी अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट, वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासनमान्य संस्थेचे संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारणा केलेले असावे. म्हणजे मराठी 30 आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. त्यानंतर आहे लिपिक लेखापाल. बघा, लिपिक लेखासाठी काय पाहिजे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे म्हणजे BCom. आणि त्यानंतर दुसरी अट आहे मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट, वेग मर्यादे आणि इंग्रजी टंकलेखनाचे शब्द किमान 40 शब्द प्रति मिनिट, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. चौथा आहे पदनाम कनिष्ठ अभियंता 1 नागरी गट क. बघा, अर्हता काय आहे किंवा पात्रता काय आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकेची पदवी 2 नंबरची अट आहे शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थेकडील स्थापन अभियंता अथवा समकक्ष पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव, म्हणजे 3 वर्षाचा अनुभव सर्टिफिकेट, म्हणजेच 3 वर्षाचा जो आहे तो अनुभव असलेलं जे प्रमाणपत्र आहे ते पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता 1. बघा, त्याची पात्रता काय आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी म्हणजे डिग्री सर्टिफिकेट. त्यानंतर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक संस्थेकडील यांत्रिकी ऑटो अभियंता अथवा समकक्ष पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव, म्हणजेच जे आहे ते 3 वर्षाचा अनुभव असलेलं सर्टिफिकेट म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. त्यानंतर कनिष्ठ अभियंता 1 विद्युत म्हणजे वायरमनचा जो आहे तो इलेक्ट्रिशियन. त्यामध्ये काय आहे, अर्हता आणि पात्रता काय आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. कनिष्ठ अभियंता 2 त्यासाठी काय आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा शाखेची पदवी, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. त्यानंतर प्रदूषण निरीक्षकसाठी काय आहे पात्रता, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण शास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजे MSc पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण अभियांत्रिकीची पदवी BE एन्व्हायरमेंट. त्यानंतर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील हवा, सांडपाणी, पर्यावरण तसेच पिण्याचे पाणी नमुना तपासणी कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असलेला पाहिजे. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी यासाठी जी पात्रता आहे ती काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघूया. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, बघा कोणतीही डिग्री चालेल,
त्यानंतर राष्ट्रीय अग्निशामक सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील सब ऑफिसर किंवा आणि इन्स्पेक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकादमीत महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्ष कालावधीचा स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंध अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनिअरिंग या संस्थेकडील ग्रेड 1 ही पदवी प्राप्त केलेली असावी. 3 नंबरचं काय पात्रता आहे? शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अग्निशामक सेवेमध्ये अग्निशामक प्रणता चालक यंत्रचालक अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. शारीरिक पात्रता पण पाहिजे मित्रांनो. यामध्ये उंची किमान 165 सेंटीमीटर, महिला उमेदवाराची उंची किमान 157 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर फुगवून आणि 86 सेंटीमीटर जास्त महिला उमेदवारासाठी लागू नाही. वजन किमान 50 किलोग्रॅम, महिला उमेदवारासाठी 45 किलोग्रॅमच वजन पाहिजे. दृष्टी चांगली असावी. त्यानंतर अग्निशामक सेवेत प्रशासकीय व ऑपरेशनल कामासाठी उमेदवाराची निरोगी सुदृढ शरीरदृष्टी असावी. पदनाम चालक किंवा आणि यंत्रचालक. पात्रता आहे त्यासाठी बघा, महाराष्ट्र राज्य शासनाने मान्य केलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असायला हवा. राष्ट्रीय राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यपुस्तक पूर्ण केलेला हवा. वैद्य जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक. जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्षे काम केल्याचा अनुभव. शारीरिक पात्रता जी आहे, उंची 165 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर फुगवून 86 सेंटीमीटर जास्त, वजन किमान 50 किलोग्रॅम, महिलांसाठी 45 किलोग्रॅम, दृष्टी चांगली असावी, चष्मा नसावा, विना चष्मा म्हणजे 6x6 फूटचं व्यवस्थित दिसलं पाहिजे. यासाठी फायरमनचं काय आहे पात्रता जी आहे, महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता केलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे SSC 10वी पास असला पाहिजे. राष्ट्रीय राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे म्हणजे इंटर्नशिप. आणि मराठी भाषेचे ज्ञान जे आहे ते आवश्यक असले पाहिजे. शारीरिक पात्रता जी आहे ती सेम आपण जसे वरील 2 बघितले तसेच खालचे आहे. उंची किमान 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर फुगवून 86 सेंटीमीटर जास्त, वजन किमान 50 किलोग्राम, महिलांसाठी वजन आहे 45 किलोग्राम, दृष्टी चांगली असावी, 6x6 फूट आहे ते व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. चष्मा वगैरे नको आहे. अग्निशामक सेवेत प्रशासकीय व ऑपरेशनल कामासाठी उमेदवाराची निरोगी व सदृढ शरीरदृष्टी असावी. त्यानंतर वाचा आणि उपचार तज्ज्ञ, त्यासाठी अर्हता जी आहे किंवा पात्रता जी आहे ती काय पाहिजे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाचा उपचार विषयातील पदवी. रिहॅबिलिटेशन काउन्सिलिंग ऑफ इंडिया ॲक्ट 1992च्या तरतुदीनुसार वाचा उपचार तज्ज्ञ म्हणून काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक व नियमानुसार वेळोवेळी नूतनीकरण आवश्यक. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेकडील वाचा उपचार तज्ज्ञ अथवा समकक्ष पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव, 3 वर्षाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. मानस उपचार तज्ज्ञासाठी आहे पात्रता काय आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानसोपचार शास्त्र विषयातील पदवी. मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी मानसोपचार शास्त्र विषयातील पदव्युत्तर
पदवी असल्यास प्राधान्य देता येईल. त्यानंतर 3 नंबर आहे रिहॅबिलिटेशन काउन्सिलिंग ऑफ इंडिया ॲक्ट 1992च्या तरतुदीनुसार मानस उपचार तज्ज्ञ म्हणून काउन्सिलिंगची नोंदणी आवश्यक व नियमानुसार वेळोवेळी नूतनीकरण आवश्यक. म्हणजे जी नोंदणी केलेली आहे म्हणजे रजिस्ट्रेशन ते गरजेचं आहे. शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेकडील मानस उपचार तज्ज्ञ अथवा समकक्ष पदाचा 3 वर्षाचा अनुभव म्हणजे 3 वर्षाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे त्याला. आणि 5 नंबरचं काय आहे, मराठी भाषेचं ज्ञान जे आहे ते आवश्यक आहे. परिचारिका जित शाळा म्हणजे आणि गटकचं जी पोस्ट आहे ती पात्रता आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा जर 12वी झालेली पाहिजे. पहिली गोष्ट उत्तीर्ण पाहिजे तो. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जनरल नर्सिंग व मिडवायफरी या विषयाची पदविका म्हणजेच जनरल नर्सिंग व मिडवायफरी म्हणजे GNM झालेलं असेल तर. शासकीय निमशासकीय खाजगी रुग्णालये परिचारिका अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव 3 वर्षाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे कोणत्याही शाखेचं असेल तरी. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक. रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. मराठी भाषेचं ज्ञान पण पाहिजे. बघा विशेष शिक्षक अस्थिव्यंग बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे आपलं जे आहे ती पदवी गरजेची आहे शिक्षकांसाठी. मान्यताप्राप्त विद्यापीठाची अस्थिव्यंग या विषयातील शिक्षणशास्त्रातील पदवी. रिहॅबिलिटेशन काउन्सिलिंग ऑफ इंडिया ॲक्ट 1992 च्या तरतुदीप्रमाणे बौद्धिक दिव्यांगाकरता विशेष शिक्षक म्हणून काउन्सिलिंगची नोंदणी आवश्यक. शासकीय निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेतील विशेष शिक्षक अथवा समकक्ष पदाचा 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. बघा स्वच्छता निरीक्षक गटक आहे. स्वच्छता निरीक्षकमध्ये पात्रता काय आहे, महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी झालेली पाहिजे HSC. त्यानंतर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. डायटिशियन म्हणजे गटकची जी पोस्ट आहे ती पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची गृहविज्ञान शाखेतील पदवी होम सायन्स झालेलं पाहिजे. शासनमान्य संस्थेकडील न्यूट्रिशन अँड डायटिशियन यामधील पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्याचा प्राधान्य. शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयातील डायटिशियन अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव म्हणजे 3 वर्षाचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. बायोमेडिकल इंजिनियर गटकची पोस्ट आहे. पात्रता आहे त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाखालील अभियांत्रिकी पदाची पदवी उत्तीर्ण म्हणजे इंजिनिअरिंगची जी पदवी आहे डिग्री ती गरजेची. शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी रुग्णालयातील बायोमेडिकल इंजिनियर या पदाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. त्यानंतर आहे फिजिओथेरपिस्टसाठी काय पाहिजे, पात्रता काय आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरपी या विषयातील पदवी म्हणजे PPTS झालेलं पाहिजे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरपी या विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे MPTH जर असेल त्याला प्राधान्य दिले जाईल. शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलकडील फिजिओथेरपिस्ट भौतिक उपचार तज्ज्ञ अथवा समकक्ष पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असलेला पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर आहे सायकॅट्रिक काउन्सलरसाठी पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील मास्टर ऑफ आर्ट्स क्लिनिकल सायकोलॉजी परीक्षा उत्तीर्ण
आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असले पाहिजे. पब्लिक हेल्थ नर्स, त्यालाच PHN असे म्हणतात. तर त्यासाठी पात्रता आहे शासनमान्य संस्थेकडील जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा म्हणजे JNM झालेलं हवं. शासनमान्य संस्थेकडील पब्लिक हेल्थ नर्स कोर्स पूर्ण. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट गरजेचं आहे. त्यानंतर शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्था या हॉस्पिटलकडील पब्लिक हेल्थ नर्स PHN अथवा समकक्ष पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. त्यानंतर आहे वैद्यकीय समाजसेवक, गट क ची पोस्ट आहे. पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच MSW, सोशियल वर्कर, मास्टर ऑफ सोशियल वर्कर. त्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेकडील वैद्यकीय समाजसेवक अथवा समकक्ष पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. त्यानंतर क्षकिरण तंत्रज्ञ म्हणजे एक्सरे टेक्निशियन, त्यासाठी आहे पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातील किंवा विद्यापीठाकडील रेडिओग्राफीमधील BMRT पदवी गरजेची आहे. त्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील क्षकिरण तंत्रज्ञ या कामाचा 3 वर्षाचा अनुभव म्हणजे 3 वर्ष एक्सरे टेक्निशियन असल्याचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. त्यानंतर नर्स किंवा मिडवायफरी परिचारिका स्टाफ नर्स, गट क ची जागा आहे. पात्रता आहे महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण HSC. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, जनरल नर्सिंग काउन्सिल व मिडवायफरी पदविका JNM. BSc नर्सिंग असल्यास प्राधान्य. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेकडील नर्स, मिडवायफरी परिचारिका स्टाफ नर्स या कामाचा कमी 3 वर्षाचा किमान अनुभव हवा म्हणजे 3 वर्षाचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. ठाणे महानगरपालिकेच्या अधीनस्थ परिचारिका प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा BSc नर्सिंग पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. मेमोग्राफी टेक्निशियन, मेमोग्राफी टेक्निशियन काय आहे तर मेमोग्राफीसाठी काय पाहिजे, पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी म्हणजे रेडिओलॉजी टेक्निशियन जो आहे त्याची पदवी पाहिजे. त्यानंतर शासनमान्य रुग्णालयातील मेमोग्राफी टेक्निशियन या पदावर 3 वर्षाचा अनुभव म्हणजे 3 वर्षाचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. तर बघा, जे ठाणे महानगरपालिकेची जी भरती आहे ती खूप मोठी भरती आहे. त्यासाठी काय पात्रता पाहिजे आणि काय किती जागा आहे हे आपण 2 व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मित्रांनो. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि स्टाफने यासाठी अप्लाय करायचं आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवून तिथे जागा आपली फायनल करायची आहे.